तर नमस्कार तुम्हा सगळ्यांना. व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की ही माझी सुनबाई आहे. मी हिला सुनासारखं धरतच नाही, मी माझ्या लेकीसारखं धरते हिला. सकाळ मी भाकरीला बसले होते आणि ती बसलेली होती खुर्चीवर. तर तिच्या हिश्श्याचं काय जे काम करायचं का ती तेवढं करीत या, आणि माझ्या हिश्श्याचं मी काय काम करायचे का ती मी करीत या. खरंय का नाही मालक? हां खरंय. ती आमची सून नाही, लेक म्हणून सांभाळणार. तर आम्ही हिला का नाही कधी बी जिंदगीमध्ये आम्ही लेक म्हणून सांभाळणार. आणि कमेंट करणार हो, तुम्ही किती बी खालीवरी जरी कमेंट केलं का नाही की तुम्ही चांगल्या भावनाने करतात का वाईट भावनाने करतात, ते फक्त तुमच्या जीवालाच माहिती. कसं आहे माहिती का, मी चांगली आहे म्हणून का नाही मला सून पण माझ्यासारखी नादर भेटली या. आणि काय कायच्या कमेंट असे आहेत की सून काय काय म्हणलं मी आता, हो सून बावळट आहे. माहिती का, ज्यांच्या ज्यांच्या घराची वर्तणूक तशी असते का त्यांचंच तशी वर्तणूक असते या. माझ्या सुनाची वर्तणूक चांगली आहे, तिच्या मायाबापाने तिला वळण चांगलं लावलंय, माझ्या मायाबापाने मला वळण चांगलं लावलेलं आहे. आणि आमचं वळण माहिती का आम्ही कधीच मोडणार नाहीत, माहिती का, कधीच. तुमच्या कमेंटवर लक्ष देऊन तर कधीच मोडणार नाहीत. आणि एवढं खरं आहे, मला तर वळण लावायला मायबापच नाही, तरी बी त्यांना वळण माहिती का सोन्यान पिवळा आहे. मला इतकं सध्या दुःख लागू देत नाही तर. आणि ही माझी मुलगी आहे, तिला पण विचारा. आम्ही आमच्या वहिनी जशा आल्यात तसं मी त्यांना ना वहिनी म्हणून नाही तर माझी बहीण म्हणून सांभाळते, आणि इथून पुढे बी तसंच सांभाळेल. असं आमचं कुटुंब आहे. देवाकडे फक्त एकच मागणं आहे, मला धन दौलत पैसा काही नको, माझे फक्त कुटुंब सुखी ठेवलं का नाही तरी बाद झालं मला. आणि पहिलं माहिती का आपल्या घरात काय चालतं ते बघायला पाहिजे दुसऱ्याला बोलण्याच्या आधी. तेव्हा माणसाला जो मनात अशी दुःख असते का लप म्हणजे कशी माहिती का आपल्या घरात काय चालतंय काय चिडचिडपणा असतो त्याच नजरेने आपण समोरच्याला बघतो. पण आम्ही तुम्हाला कधीच वाईट नजरेने बघत नाहीत आणि बघणार पण नाहीत. का म्हणून का नाही, आमच्याच घरचा आम्हाला पसारा उरकत नाही म्हणायचं. त्याच्यामुळे आम्ही कोणाला वाईट बोलणार बी नाहीत आणि काहीच नाही. सुनबाई तुम्हाला बोलायचं काय हा म्हण की भावांनो बहिणींनो अशा कमेंट करू नका. असे संस्कार आहेत तिच्या मायापाचे बिना. आमच्या घरी आले तरी आम्ही तिला चांगले संस्कार देऊ, बोलणार नाही ती वापस. लाजायला लागली पोरगी.